नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो। पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजतोय। मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटे येथे पुन्हा एकदा 30 मे पासून उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज्यकर्त्यांनी मराठ्याचा धसका घेतला आहे आपल्याला असं दिसतंय। मनोज जरांगे पाटील विविध मागण्यासाठी पुन्हा एकदा 30 मे पासून उपोषण करणार आहेत आणि हे उपोषण थांबावं यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहेत। नुकतेच भाजपाचे एक प्रसाद लाड नावाचे एक आमदार मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून गेले, मात्र मनोज जरांगे पाटील यांचं या चर्चेच्या दरम्यान कोणतंही समाधान झाले नाही, यामधून कोणताही तोडगा निघालेला नाही। भाजपाचे आमदार लाड यांनी अनेक प्रयत्न केले। मी भाजपाचा जरी आमदार असलो तरी मी मराठा कार्यकर्ता आहे, मनोज जरांगे पाटील यांचा कार्यकर्ता आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी ऐकावं आणि उपोषण मागे घ्यावं। मात्र मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घेण्याच्या मध्ये नाही। त्यामुळे 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार, यामध्ये माघार घेणार नाही अशी परिस्थिती दिसते। आता भाजप मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करेल का? आणि गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 4 ते 5 वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज हा मराठा आरक्षणासाठी लढतोय। मात्र अद्यापपर्यंतही भाजपाने, सत्ताधारी पक्षाने मराठा समाजाच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या नाही आणि त्या आता मान्य होतील का? सध्या तरी कोणत्याही सार्वत्रिक निवडणुका नाही। पुन्हा एकदा भाजप यावर समिती नेमून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला पुन्हा गाजर दाखवेल का, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का? मात्र मनोज जरांगे पाटील कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सोडण्यास तयार नाही आणि तो तडीस लावल्याशिवाय मी माघार घेणार नाही असं एक नेहमीचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांचं राहिलेलं आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागे मोठ्या प्रमाणावर मराठा समाज उभा राहतोय आणि मनोज जरांगे पाटील आता संपले असंही बोललं जातंय। मात्र मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाची गोष्ट करतात, आंदोलनाचा पवित्रा घेतात, तेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे मराठा समाज हा पूर्ण ताकदीने उभा राहतो। आणि आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे आणि 3 कोटी मराठा समाज आंतरवाली सराटी येथे जमा होईल असा एक दावा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाची सरकारची कोंडी मनोज जरांगे पाटील करताना दिसतील आणि मनोज जरांगे पाटील यांनी जर भाजपाच्या सरकारची कोंडी केली तर भाजप सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतील का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आणि सध्याचे जे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, यांचं मत आहे की आम्ही मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि आतापर्यंत जे मी केलं ते मराठा समाजासाठी अद्यापपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही, असा जो देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे तो खरा आहे का? आणि ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा गेल्या अनेक वर्षापासून लढा सुरू आहे। ते ओबीसीमधूनचं आरक्षण मराठा समाजाला सरसकट मिळेल का, अशी परिस्थिती आहे का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की पुन्हा एकदा मराठा समाजाला या आरक्षणापासून दूर राहावं लागतं आणि त्याला राजकारण हे कारणीभूत ठरू शकतं का? कारण ओबीसी समाजाचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विरोध नाही, मात्र ओबीसी समाजातील जे काही नेते आहेत त्यांनी आपली दुकानदारी चालवावी, आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवावं यासाठी मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवतायत का? कारण मराठा समाजाला सध्या तरी आरक्षणाची गरज आहे, कारण मोठ्या प्रमाणावर मराठा समाज हा शेतीवर आधारित आपल्याला दिसतोय आणि शेतीमधलं जे उत्पन्न आहे, शेती कमी झालेली आहे आणि त्याचा परिणाम मराठा समाजावर झालेला असल्याने मोठ्या प्रमाणावर आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शिक्षणामध्येही मराठा समाज मागे पडलेला आहे, उद्योगामध्ये मराठा समाज मागे आहे। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे अशी परिस्थिती सध्या तरी आहे।
खरोखरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल का आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना यश येईल का, भाजप त्यांच्या मागण्या पूर्ण करेल का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की पुन्हा यावरून राजकारण होतं आहे, या संदर्भात आपली प्रतिक्रिया कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.